पुढची बातमी बघूयात। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी दादांचीच असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी पवारांची असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी दादांचीच असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे तर राष्ट्रवादी पवारांचीच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं। त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे। तर लीगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रतेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही वक्तव्य केलं। त्यांना राऊतांनी उत्तर दिलंय। कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 त्याचप्रमाणे 10th शेड्यूल मधले जे प्रोव्हिजन्स आहेत ते या सगळ्याचं पालन करून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला। जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉ नुसार त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं हे देशाच्या घटनेच्या विरोधात संविधानाविरोधात 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये